नमस्कार, रोकटोकवर आपलं स्वागत। आदर्श घोटाळ्याची मिनी आवृत्ती म्हणावी असा ऑपरेशन फार्म झी मीडियानं उघडकीला आणला। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। नवी मुंबईच्या फार्म सोसायटीत पात्र लाभार्थींना हक्काचं घर डावलण्यात आलं आणि राजकारणी नेते, सरकारी अधिकारी आणि व्यापाऱ्यांचा अभद्र युतीनं एकमेकांची हात मिळवणी करून लाखो रुपयांचे फ्लॅट बळकावल्याचा आरोप झालाय। मोहन गुरनानी यांच्या फार्म सोसायटीमधला हा घोटाळा आम्ही उजेडात आणला। या घोटाळ्यात पालकमंत्री गणेश नाईक, जलसंपदा शशिकांत शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर फ्लॅटची कृपादृष्टी कशी झाली हे आम्ही जगापुढे आणलं। हा महाघोटाळा उजेडात आल्यानंतर सर्वांना धक्का बसलाय। याच विचार पुढचे आमचा उद्देश नाही, तर जनतेनं ज्यांच्यावर आरोप केलेत अशांना त्यांची बाजू मांडण्याची संधी आम्ही देणार आहोत। तेव्हा पाहत राहा झी मीडियाचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट ऑपरेशन फार्म। 47 बिल्डिंग, 1508 फ्लॅट्स आणि 58 दुकानगाळे ही आहे नवी मुंबईतील सर्वात मोठी फार्म कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी। आणि नवी मुंबईतला सर्वात मोठा कथित घोटाळाही इथंच आकाराला आलाय। मुंबईतून नवी मुंबईत स्थलांतर झालेल्या व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, म्हणजे व्यापाऱ्यांच्या भाषेत गुमास्तांना घरं मिळावीत यासाठी ही सोसायटी स्थापन केली। मोहन गुरनानी प्रमोटर असलेल्या या सोसायटीनं नोव्हेंबर 1992 मध्ये सिडकोकडे स्वस्तात भूखंड मिळवण्यासाठी अर्ज केला। परंतु भूखंड देण्यापूर्वी सिडकोनं सोसायटीला काही अटी घातल्या। सोसायटीचे सदस्य हे मुंबईतून नवी मुंबईत स्थलांतर झालेल्या व्यापाऱ्यांकडील कायमस्वरूपी कर्मचारी असणं आवश्यक आहे। नवी मुंबईत त्यांच्या स्वतःच्या किंवा कुटुंबियांच्या नावे सदनिका अगर भूखंड नसावा। सदस्यांनी या अटींची पूर्तता करणारी सर्व प्रमाणपत्र आणि प्रतिज्ञापत्र सिडकोकडे देणं आवश्यक। या अटींची पूर्तता करणाऱ्या व्यक्तीलाच सोसायटीनं सदस्यत्व द्यावं असं सिडकोनं स्पष्टपणे सोसायटीला सांगितलं। यानंतर सिडकोनं स्वस्त दरात 61,500 चौरस मीटरचा भूखंड कोपर खैराणेतील सेक्टर 11 मध्ये दिला। जानेवारी 1998 आणि मार्च 2000 अशा 2 टप्प्यात हा भूखंड सोसायटीच्या ताब्यात दिला। फार्म सोसायटीनं सदस्यांकडून 1992 पासून भूखंड खरेदीसाठी आणि फ्लॅट बांधकामासाठी पैसे गोळा करायला सुरुवात केली होती। परंतु 2000 साल उजाडेपर्यंत नवी मुंबईतल्या जमिनीला आणि तिथल्या घरांना सोन्याचा भाव आला होता। 2002 मध्ये सोसायटीतल्या फ्लॅटचं बांधकाम सुरू झाल्यावर अनेकांना आपलाही फ्लॅट इथं असावा असं वाटू लागलं। नेमका याच गोष्टीचा फायदा उचलत मोहन गुरनानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक खऱ्या लाभार्थ्यांची सोसायटीतील मेंबरशिप विविध कारणं दाखवून रद्द केली आणि गैरव्यवहार केला असा आरोप केला जातोय। कर्मचाऱ्यांच्या नावावरती जमीन सिडकोने दिली, पण जमीन मिळाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना ते घर घेणं शक्य नाही असं दाखवून, ते डिफॉल्टर दाखवून त्यांना त्या सोसायटीतून बाद करण्यात आलं। ते बांधल्यानंतर आम्हाला चेक मागवलं, आम्ही चेक पाठवलं, चेक स्वीकारला नाही आणि ते लोक बोलते 1 दिवस लेट झाले। ऐकलत, चेक 1 दिवस उशिरा दिला म्हणून दमाणींचं सदस्यत्व रद्द करून त्यांना फ्लॅट नाकारण्यात आला। अशी विविध कारणं दाखवून खऱ्या लाभार्थींना सोसायटीमधून डच्चू देण्यात आला आणि त्यांची घरं स्वतःचे आर्थिक हितसंबंध साधत दुसऱ्यांना देण्यात आली असा आरोप केला जातोय। इकडं नवी मेंबरशिप देताना सिडकोनं घातलेले नियम अक्षरशः धाब्यावर बसवण्यात आले। संचालक मंडळानं आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना अनेक फ्लॅट देऊन टाकले। हे फ्लॅट देताना कुठलंही तारतम्य ठेवलं नाही। एकाच कुटुंबात अनेक फ्लॅट देण्यात आल्याचा आरोप होतोय। यहाँ पर तो बहुत सारे लोगों को फ्लैट दिया गया जिसको कोई लेना देना नहीं है इस प्रोजेक्ट से, क्योंकि या तो ये कृषि व्यापार के साथ जो जुड़े हुए हैं उनके लिए बनाया गया था। हा संपूर्ण कथित घोटाळा करण्यापूर्वी या कथित घोटाळेबाजांनी एक खबरदारी बाळगली। राज्याच्या राजकारणातील बड्या नेत्यांबरोबरच स्थानिक नेत्यांना मेंबरशिप देऊन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना फ्लॅट वाटण्यात आले। नवी मुंबई म्हटल्यावर साहजिकच सर्वात वरचा नंबर लागतो ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा।
14 जून 2002च्या संचालक मंडळाच्या बैठकीत गणेश नाईकांचा सदस्यत्वाचा अर्ज मंजूर करण्यात आला. त्यांना 15 नंबरच्या बिल्डिंगमधील 204 नंबरच्या 2 BHK फ्लॅट बरोबरच 3 दुकानगाळेही देण्यात आले. गुरुनानी कंपनीनं गणेश नाईकांच्या कुटुंबियांवर आणि त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा चांगलीच मेहरबानी दाखवली आहे. यासाठी खास बिल्डिंग बांधण्यात आल्याचाही आरोप होतोय. फार्म सोसायटीतील 20A ही बिल्डिंग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वपूर्ण यासाठी की सुरुवातीला प्लॅनमध्ये नसणारी ही बिल्डिंग काही खास व्यक्तींसाठी बांधण्यात आली. या बिल्डिंगमध्ये पालकमंत्री गणेश नाईक यांचे बंधू ज्ञानेश्वर नाईक, मुलगा माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संदीप नाईक यांचे फ्लॅट आहेतच. शिवाय पालकमंत्री नाईकांचा भाचा सतीश तांडेल यांना 2 फ्लॅट, नोकर रामचंद्र म्हात्रे यांना सुद्धा इथं फ्लॅट दिले गेले आहेत. काही इतर नातेवाईकांची नावंही फ्लॅटच्या लाभार्थींमध्ये आहेत. गणेश नाईक यांच्या वकिलांमार्फत केलेल्या खुलाशामध्ये फार्म सोसायटीत नाईक कुटुंबियांचे फ्लॅट असले तरी ते नियमानुसार घेतल्याचा दावा केलाय. तसंच नाईक कुटुंबीय हे APMCशी संबंधित असल्यामुळं ते फ्लॅट घेण्यास पात्र असल्याचं त्यांचं मत आहे. नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेविका असलेल्या सुनंदा राऊत यांचे पती शशिकांत राऊत यांनाही 20 नंबरच्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट देण्यात आला. राष्ट्रवादीच्या अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनाही इथं फ्लॅट दिले गेले. सारसोळे गावचे भालचंद्र मढवी, बाणकोडेचे मनोज घोटकर आणि तुळशीराम म्हात्रे, घणसोलीचे प्रमोद हिरा पाटील, ऐरोलीचे सूर्यकांत इंगळे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही 20A या बिल्डिंगमध्ये फ्लॅट दिले गेले. इथल्या अनेक राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या नावावरती घरं घेतलेली आहेत, आपल्या कुटुंबियांच्या नावावरती घरं घेतलेली आहेत. त्यामध्ये इथले पालकमंत्री माननीय गणेश नाईक यांच्या नावावरती स्वतःच्या नावावरती घर आहे, दुकान आहे. त्यांच्या मुलांच्या नावावरती घर आहे. राष्ट्रवादीबरोबरच इतर राजकीय पक्षातील स्थानिक नेत्यांनाही इथं फ्लॅट दिल्याचा आरोप केला जातोय. काँग्रेसचे नगरसेवक अविनाश लाड, काँग्रेसचे सुनील बाविस्कर, संतोष चासकर आणि सध्या दिल्लीतील काँग्रेस वर्तुळात असलेले अनिल कौशिक यांनाही इथं फ्लॅट दिले गेले. ही नावं फक्त वानगी दाखल आहेत. अशा अनेकांनी इथल्या घरावर डल्ला मारल्यामुळं खऱ्या लाभार्थ्यांना मात्र आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहावं लागतंय. कृष्णात पाटील, झी मीडिया, नवी मुंबई. आपण पाहिलं ऑपरेशन फार्म या रिपोर्टमध्ये कशा प्रकारे जे गुमास्त्यांना मिळणारे फ्लॅट होते ते फ्लॅट राजकारणी, सनदी अधिकारी आणि त्याचबरोबर इतर अनेक धनाढ्यांना, राजकारण्यांना कसे वाटण्यात आले. आम्ही फक्त आरोप करत नाही आहोत, तर ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत त्यांना त्यांची बाजू जनतेसमोर मांडण्याची संधी सुद्धा देत आहोत. त्याचमुळे की काय, ज्यांच्यावर आरोप होत आहेत ते आणि जे आरोप करतायत ते, हे दोघंही आज पुढचे 2 तास असे अनेक पीडित घेऊन मी आज तुमच्यासमोर हा कार्यक्रम सादर करणार आहे. ऑपरेशन फार्म. आज माझ्या बरोबर आहेत योगेश सागर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. योगेशजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत कीर्ती राणा हे नवी मुंबई मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. कीर्ती राणाजी, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत अभय देशपांडे हे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत. अभयजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत मोहन गुरनानी हे फार्म सोसायटीचे प्रमोटर आहेत, ज्यांच्यावर या सगळ्या घोटाळ्याची जबाबदारी टाकण्याचे आरोप करण्यात आलेले आहेत. ते मोहन गुरनानी हेही देखील आपल्याबरोबर आहेत. मोहन गुरनानी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत आदिराज कोठाडिया हे असेच कीर्ती राणा यांच्यासारखे पीडित आहेत, त्यांचंही स्वागत. आणि कृष्णात पाटील ज्यांनी या संपूर्ण प्रकाराचा गेले अनेक महिने अथक परिश्रम करून अभ्यास केला, अनेकांशी विचार विनिमय केले, अनेक कायदे तज्ञांशी चर्चा केल्या आणि त्याचबरोबर जेवढं फुटेज तुम्ही आत्ता पाहताय त्याच्याही पेक्षा अत्यंत मोठं स्टिंग ऑपरेशन, ज्याच्यामध्ये झी 24 तासच्या पत्रकारांना दिली गेलेली वागणूक, हे सगळं आपण मीडियासमोर योग्य वेळी मांडणार आहोत. या कार्यक्रमाला सुरुवात करताना पहिला प्रश्न घेऊन मी जातोय कृष्णात पाटील. कृष्णात, गेले 4 महिने मी पाहतोय अथकपणे तू या एका ऑपरेशन फार्मवर काम करत होता. आज ही ऑपरेशन फार्म जनतेसमोर येत आहे. याची नेमकी व्याप्ती, याचा घोटाळा किती मोठा आहे
काय आता साईज आहे असं वाटतं? किती आरोप गंभीर आहेत? आरोप तर गंभीर आहेच, त्याचबरोबर जवळपास 1,500 फ्लॅट्स आहेत. त्यामुळं आपण एखादी जर सिडकोची एखादी बिल्डिंग घेतली तर त्यामध्ये किती अनधिकृत लोकांना अनधिकृतरित्या फ्लॅट दिले जातात, परंतु इथं 1,500 फ्लॅट्स आहेत. त्याचबरोबर आणि 58 दुकानगाळे आहेत, जे कुठल्याही जी सिडको आहे ती कुठल्याही प्रकारे असे व्यावसायिकरित्या दुकानगाळे बांधत नाही, परंतु या ठिकाणी दुकानगाळे बांधण्यात आले ते कुठल्याही प्रकारे परवानगी नव्हती तरी देखील बांधण्यात आले. त्यामुळे 1,500 फ्लॅट्सचा जो उल्लेख होतोय, 1,500 फ्लॅट्समध्ये किती अपात्र लाभार्थ्यांना यामध्ये घुसवण्यात आले. राजकीय नेते आहेत, अगदी पोलीस अधिकारी आहेत आणि विविध तिथले स्थानिक कार्यकर्ते आहेत. आणि जे महत्त्वाचं म्हणजे मोहन गुरनानी जे प्रमोटर आहेत त्यांचे सर्व मित्रमंडळी, त्यांचे नातेवाईक असं भरमसाठ भरणं आहे. परंतु यामध्ये जे सामान्य लोक आहेत, ज्यांनी पैसे भरलेले आहेत, त्यांना मात्र ही घरं देण्यात आलेली नाहीत. त्यांना ते मात्र या अजून देखील भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत आणि ते अजून देखील या घरापासून वंचित आहेत. बरोबर. आपल्या बरोबर कीर्ती राणा आहेत. कीर्ती राणा हे नवी मुंबई मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. कीर्ती राणा, ज्या वेळेला मुंबईचं मार्केट नवी मुंबईमध्ये शिफ्ट झालं त्यावेळेला तिथल्या गुमास्त्यांना घरं मिळावीत, स्वस्त दरात घरं मिळावीत म्हणून फार्म या सोसायटीला हा प्लॉट अलॉट करण्यात आला. बरोबर आहे माझी माहिती? सिडकोने अलॉट केला, त्यावेळी काही अटी घातल्या, त्या अटीनुसार ते फ्लॅट हे फक्त गुमास्त्यांना किंवा एपीएमसी मार्केटमध्ये काम करणाऱ्या किंवा त्याच्या कर्मचाऱ्यांना दिले जावे अशा प्रकारचं बंधन त्यात स्पष्टपणे घातलं होतं. ती कागदपत्र आमच्याकडे आहेत. ती कागदपत्र आपण व्हेरीफाय केलेत, ती बरोबर आहेत? बरोबर आहे, ती बरोबर आहेत. आता मला सांगा, तुमचं हक्काचं घर डावललं जातंय याची सर्वप्रथम जाणीव तुम्हाला केव्हा झाली आणि तुम्ही काय केलं? ॲक्च्युली 1991 मध्ये मार्केट स्थळांतर केलं महाराष्ट्र शासनाच्या बरोबर सहकार्यामध्ये आम्ही. आता पुढे काय झालं की 91 मध्ये हे जो आम्ही राहून गेले म्हणजे छोटे व्यापारी व गुमास्ता जो राहून गेले ज्यांच्याकडे जागाच नव्हती, स्कीम सिडकोने 1983 मध्ये चालू केली. मस्जिद बंदर दक्षिण मुंबईची हे जो आपली ट्रॅफिक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे शिफ्टिंगचा आला होता. तर 85 मध्ये एक MOU झालेला आहे सिडको बरोबर आणि तो MOU मध्ये हे सगळं लिहिलेलं आहे की आपण इथे मार्केट स्थळांतर करा, आपल्याला राहण्याच्या घर, बंगलो, वेअरहाऊसिंग, जिमखाना, स्कूल सगळे प्लॉट दिले जाईल. आणि तो आमच्या हे जो नवी मुंबई मर्चंट चेंबर आहे हे माझे पूर्वी गुरनानी अध्यक्ष होते. CPC ऑफ फार्म, सिडको प्रोजेक्ट कमिटी ऑफ फार्म नाव होता, त्याच्या MOU बदलेला आहे आणि MOU मध्ये हे सगळा महाराष्ट्र शासनाकडे आम्ही ठरवलं. म्हणजे कोणत्याही प्रकारे हे फ्लॅट्स घेण्याकरता राजकारणी, पोलीस अधिकारी, सनदी अधिकारी आणि धनाढ्य लोक यांना मुभा नव्हती. बरोबर आहे? नाही, स्पष्ट आहे की हे शिफ्टिंग झाले त्यांच्यासाठी हे MOU बनलेला आहे. त्याला बंगलो प्लॉट द्यायचे, रेसिडेन्स द्यायचे, ABCD कॉम्प्लेक्स, आता तो MG कॉम्प्लेक्स आहे ते बनवले गेला सिडकोने. तुमचा असा थेट आरोप आहे की जे गुमास्ते होते, जे लाभार्थी खऱ्या अर्थानं असायला पाहिजे होते, त्याच्या व्यतिरिक्त भलत्याच लोकांना फ्लॅट देण्यात आले, ज्याच्यात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला, असा थेट आरोप आहे आपला? निश्चित. कसा झाला हे 2002 मध्ये गुरनानीला जेल पडली ह्या घोटाळ्यामध्ये. गुरुनांना जेल पडली हां, याच आरोपाखाली. घोटाळ्यामध्ये त्यांनी 2.25 कोटी रोकडे काढले होते आणि त्यामुळे जेल जायला लागला. 59 लाख रुपया एक अकाउंट त्यांच्या जो प्रमोटर आहे प्रदीप गाला आहे आणि प्रदीप गाला ही इज द पार्टनर ऑफ हे स्वतः साखरचे व्यापारी, नंतर झाले मोठे बिल्डर आणि तो प्रदीप गाला त्याच्या पार्टनर त्यावेळीच्या. आणि त्यांनी एकच सेम नावाच्या बँकमध्ये अकाउंट खोलले गेला, फार्म कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, आणि दुसरा खाता पण तो सिंगल सहीनं खोलला. त्याच्या इंट्रोडक्शन आम्हाला माहिती मिळाली प्रमाणे म्हणजे त्याच्या बँकांच्या अकाउंटमध्ये हेराफेरी करण्यात आली आणि त्याकरता मोहन गुरुनानी हे दोषी ठरवले गेले कोर्टाकडून आणि ते जेलमध्ये गेले होते असं आपलं म्हणणं आहे? असं नाही, कोर्टामध्ये काही झालं ते पण पुढे बोलतो मी आपल्याला. जो माहिती माझीकडे मिळाली, आता सध्या आम्ही कोर्टामध्ये इंटरव्हेन्शनचा प्रयत्न चालू आहे आमच्या चेंबरच्या. असा झाला की हे 2002 मध्ये ही जी घटना झाली, आता 2012 मध्ये हानाला डिस्चार्ज मिळालेला आहे आणि तो जज जो आहे ज्याने डिस्चार्ज दिला त्याला हायकोर्टने सस्पेंड केला आहे. म्हणजे कुठेतरी भ्रष्टाचार झाला असेल. आणि आम्ही मुख्यमंत्रीला परत लेटर लिहिला चेंबरनी की बाबा हे चुकीचे आहे, कारण 2002चे नंतर पण 2007 मध्ये पण हे ऑडिटरचा रिपोर्ट आहे
त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे की सिंगल सहीना 50 लाख रुपये बिल्डरला दिले गेले न विचारता. म्हणजे कानूनच्या धाब्यावरती बसवायचं काम आहे तर ते गुरुनानीच्या पहिला सगळे कानूनची हे अवगणना करायची. आणि जर काही बोलले कोणी बोलला तर त्याला बोलायचं माझी पोच किती आहे माहिती आहे तुम्हाला? अगदी बरोबर आहे. आपण क्षणभर असं मानू की तुमच्या मते या संपूर्ण ऑपरेशन फार्मचे करता करविता याचे सर्वे करता धरता एकमेव मनुष्य तो म्हणजे मोहन गुरनानी आहे. स्पष्ट आहे. बरोबर. सगळेला फसवलंय. तुमचा त्यांच्यावरचा जो आक्षेप आहे तो त्यांच्या भ्रष्टाचारामुळे आहे का तुमची काही त्यांच्याशी वैयक्तिक रायव्हलरी आहे? सवाल नाही साहेब. आज पण आमच्या एक प्रोजेक्ट नाही तत्वासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य लाभार्थींचा हक्क डावलला गेला म्हणून तुम्ही लढताय. तुमचं मोहन गुरनानी यांच्याशी वैयक्तिक काहीही नाही. हक आणि माझा सुद्धा हक 2006 मध्ये मिनिट्स मध्ये लिहिलाय. गणेश नाईक साहेबनी बोलला की तुम्ही काय करतात व्यापारी आहे भांडू नका द्या त्यांचा हक. तरी नाही दिला. तरी दिलेलं नाही दिला आहे ना मिनिट्स मध्ये लिहिलेला. म्हणजे पालकमंत्री होते त्या पालकमंत्र्यांनी सांगून सुद्धा मोहन गुरनानी तुम्हाला फ्लॅट दिला नाही दिला आणि लिहिलेला आहे मिनिट्स मध्ये. फक्त तुम्हालाच नाही दिला का? माझे अनेकांना नाही दिला. जेवढे नाव दिले गेले होते त्याला नाही दिला. नंतर ते 27 तुमच्या बरोबर होते म्हणून दिला नाही गेला. स्पष्ट. अहो साहेब मी 91 ला मी शिफ्टिंग केला. माझा हक आहे 1 बेडरूम माझा हक आहे. मी पैसे भरले. असे किती फ्लॅटचा घोटाळा झाला एकूण? मी आता लिस्ट मला हे सगळं नंतर मिळाला. सिडको मधून लिस्ट आमचे जो हे रावल वगैरे जो आहे ते जाऊन घेऊन आले. ऑपरेशन फार्म या विषयावर आपण चर्चा करतोय. नवी मुंबई येथल्या गुमास्त्यांच्या बिल्डिंगमध्ये झालेल्या सदनिका वाटपाचा प्रचंड मोठा घोटाळा पुढे आलाय. ज्यांना या सदनिका लाभार्थींना मिळायला पाहिजे होत्या त्यांना त्या मिळालेल्या नाहीत आणि त्यांच्यापैकी एक कीर्ती राणा आणि आदिराज कोठाडी आपल्या बरोबर आहेत. त्यांनी या सगळ्याची जबाबदारी आणि या सगळ्याचे आरोप एका व्यक्तीवर केलेत आणि त्याचं नाव आहे मोहन गुरनानी. मोहन गुरनानी हे फार्म सोसायटीचे प्रमोटर होते. ते आपल्या बरोबर आहेत. मोहन गुरनानी पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो. सर्वप्रथम आपण फार्म सोसायटीचे प्रमोटर होतात. साहेब असं आहे की मार्केटचा स्थलांतर करायचा होता. मुंबईत गर्दी खूप वाढली होती आणि शासनाला व्यापाऱ्याला होलसेल मार्केट शिफ्ट करायची होती. मी तेव्हा शुगर मर्चंट असोसिएशनचा प्रेसिडेंट होतो आणि आमची फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र फार्मच्या तेव्हा सेक्रेटरी होतो. आमच्याशी शासनाने वार्तालाप केली. आम्हाला तिथे जायला सांगितलं. आमचे बहुतेक म्हणजे 99% लोक नाराज होते जायला. कारण की आम्ही 100 वर्षापासून तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर तयार नव्हतं. नाही शिवाय 100 वर्षापासून आम्ही साऊथ मुंबईला होतो. मी तसं सांगत नाही पण शिक्षण घेतलं बरोबर. त्याच्यामुळे मी कन्व्हिन्स झालो. शासनाने मला सांगितलं आणि मी माझे व्यापाऱ्यांना कन्व्हिन्स केलं आणि मी आय वॉज इन्स्ट्रुमेंटल शिफ्टिंग दी मार्केट्स टू नवी मुंबई. आय वॉज द मेन थिंग. आम्ही शासनाशी MOU केला. MOUमध्ये आम्ही कारण की तिथे काही नव्हता तेव्हा डिमांड पण बाहेरून लँड होती. डिमांड पण नव्हता. माझा एकच साधा प्रश्न आहे. मुळात तुमच्यावर आता आरोप कारण तुम्ही या सोसायटीचे प्रमोटर आहात. तेच मी सांगत तुम्ही नाही आहात प्रमोटर. सांगायची कल्पना आहे ते प्रमोटर नाही. मी बोललो साहेब आपल्याला प्रदीप गाला होता जो त्यांच्या आता बदलतात. हे बघा मी बहुतेक प्रोजेक्ट आम्ही घेतले. क्लबचा घेतला, स्कूलचा घेतला, मर्चंट चेंबरची बिल्डिंगचा घेतला, ॲडिशनल ते शॉप कंपाऊंड सगळे खूप. कारण की तिथे काही नव्हतं. आता लोकांच्या माझ्यावर प्रेम होता तेव्हाही होता आणि आजही आहे. आणि मला ते चेअरमॅन केला सगळे प्रोजेक्ट्सच्या. आणि एक प्रोजेक्टसाठी मी वेगवेगळी कमिटी बनवली. आम्ही म्हणजे ते सगळ्यांनी मिळून वेगवेगळी पारदर्शी कारभार केला असं तुम्हाला म्हणायचं. ऐका त्याच्यामध्ये ह्या फार्म सोसायटीच्या पण एक कमिटी होती. त्याच्यामध्ये चीफ प्रमोटर वेगळा होता. सगळे हे होते आणि त्याच्यानंतर एक सोसायटी झाली. त्याच्या मला चेअरमॅन निवडण्यात आला. आणि असं आहे तुम्ही जे सांगतात की मी प्रमोटर होतो मी तसं सगळेकडे चेअरमॅन होतो. मी नवी मुंबई मर्चंट चेंबरमध्ये पण चेअरमॅन होतो. नवी मुंबई मर्चंट जिमखानामध्ये पण. तुमच्यावरच नेमका आरोप हा का केला जातोय? आदिराज कोठाडिया आपल्या बरोबर आहेत. त्यांना काय म्हणायचं बघूया. आदिराज कोठाडिया. आदिराज कोठाडिया माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? फार्म हाऊसिंग सोसायटी आहे. बोला.
हो येतोय. मुळात हे फार्म हाऊसिंग सोसायटी आहे ते व्यापाऱ्याशी संदर्भात जे व्यापारी संदर्भात जी लोक आहेत म्हणजे कर्मचारी असो, आडते असो, दलाल असो, ह्यांना असताना केवळ त्यांच्यासाठी रिझर्वेशन असताना किंवा त्यांच्यासाठी केलेले असताना त्या ठिकाणी दुसऱ्या लोकांना दिले कसे गेले ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका कुणी बजावली ह्याचं उत्तर मोहन गुरुंनी द्यावं. त्या ठिकाणी ते चीफ प्रमोटर होते आणि 60% लोक 50 ते 60% लोक आज त्या ठिकाणी व्यापाऱ्याशी संबंधित नसलेली लोक आज त्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी इतरही लोक जे राजकीय वर्चस्व पण आहे त्या ठिकाणी जाणवतोय. मोहन गुरुंनींचं याबाबत भूमिका स्पष्ट होत नाही अजून त्याची की या ठिकाणी इतर लोकांनी दिलं कसं गेलंय. इतर लोकांना फ्लॅट दिले कसे गेले, सिडकोचे नियम डावलून फ्लॅट कसे देण्यात आले, दुकानगाळांना परमिशन होती का, दुकानगाळांना जर परमिशन नसेल तर त्या ठिकाणी दुकानं कशी आली. एक आपण जे सांगतात यांचे सहयोगी आहे आणि त्यांनी सांगितलं एक, आणि दुसरा आपण जे सांगताय की त्यांनी सांगितलं की मी चीफ प्रमोटर, मी आपल्याला सांगितलं मी चीफ प्रमोटर नव्हतो आणि मी सगळे प्रोजेक्टचा चेअरमन होतो. म्हणून मी काय एक प्रोजेक्ट सगळी वेगवेगळी कमिटी बघत होती. आपण सांगताय की दुकानं कसे दुकानांची परमिशन होती का. येस होती. आम्ही परमिशन घेऊन CC काढून दुकानांची परमिशन होती म्हणताय. नाही तेच सांगतोय. हे बघा इतकी मोठी सोसायटीसाठी कन्व्हिनियंट शॉपिंग ते देत आहे आणि नियमाप्रमाणे CC घेऊन ते कमेन्समेंट सर्टिफिकेट घेऊन दुकान बांधले गेले. आम्ही बिगर गुमास्ते आडते यांच्या व्यतिरिक्त घरं द्यायची पण नियमात तरतूद होती. ऐका तेच सांगतोय. नाही एक तर मी वाटणी हा विषय तो वेगळा आहे. मी प्रश्न विचारला वेगळा आहे. आदिराज बोला. मी प्रश्न विचारलाय तो वेगळा आहे. बोला. जी ही फार्म सोसायटी जी केली गेलेली आहे ती फक्त व्यापारी संदर्भात जी लोक आहेत ते कामगार, आडते, दलाल, व्यापारी या आणि तिथले कर्मचारी यांच्यासाठी गेलेले आहे. असं असताना त्या ठिकाणी इतर लोकांना त्या ठिकाणी घर कसं दिलं गेलं, कुणी दिलं आणि त्या काळामध्ये जास्त जे दिलं गेलं ते आता ते मोहनभाई आहेत त्यांच्या काळामध्ये दिलं गेलेलं आहे. हे कसं दिलं गेलं, हे का दिलं याचं उत्तर त्यांनी पहिलं द्यावं. ऑपरेशन फार्म स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांपासून ते अगदी आमदार मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच या सोसायटीमध्ये फ्लॅट मिळवले. ते फ्लॅट मिळवण्यासाठी त्यांनी काय काय करामती केल्यात ते पाहूया. कृष्णात पाटील यांचा आणखीन एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. फार्म सोसायटीमधील फ्लॅट आणि दुकानगाळे बळकावण्यात जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे ही मागे राहिलेली नाही. त्यांच्या पत्नी वैशाली शिंदे आणि भाऊ रशिकांत शिंदे यांना फ्लॅट तर शशिकांत शिंदेंना एक दुकानगाळा देण्यात आला. माननीय मंत्री शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या नावावर, त्यांच्या पत्नीच्या नावावरती, त्यांचे भाऊ यांच्या नावावरती सुद्धा इथे घरं आहेत. शशिकांत शिंदेंनी घेतलेल्या दुकानगाळ्याच्या कथित घोटाळ्याची एक रंजक कथा आहे. 35 नंबरचा हा दुकानगाळा 2002-03च्या मिनिट्स बुकमध्ये मधुकर पिचड यांच्या नावे असल्याचं दिसतं. आता हे मधुकर पिचड कोण हे महाराष्ट्राला नव्यानं सांगायची गरज नाही. सोसायटीतल्या कागदपत्रांनुसार 5 मे 2005 रोजी शशिकांत शिंदेंनी अर्ज करताच या 35 नंबरच्या दुकानगाळ्याचा ताबा नोव्हेंबर 2005 मध्ये शिंदेंना देण्यात आला. परंतु ताबा मिळाल्यानंतरही दुकानगाळ्याची रक्कम त्यांनी 6 वर्ष भरलीच नाही. 12 ऑगस्ट 2011 रोजी 10,85,000 रुपये अदा केले. थकबाकी भरल्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे सप्टेंबर 2012 मध्ये मनीष संगोई यांना कागदोपत्री 29,50,000 हा दुकानगाळा मंत्री महोदयांनी विकला. धक्कादायक बाब म्हणजे सिडकोनं शशिकांत शिंदेंना 22 जानेवारी 2014ला म्हणजे दुकानगाळा विकल्यानंतर 2 वर्षांनी सोसायटीचं ॲडिशनल मेंबरशिपचं पत्र दिलं. छोट्या रकमा थकल्यानंतरही अनेक खऱ्या लाभार्थींचं सदस्यत्व रद्द करून त्यांना घर न देणाऱ्या गुरनानी कंपनीनं शिंदेंना दिलेली ही विशेष सूट लक्षात घेण्यासारखी आहे. विशेष म्हणजे 2009ची विधानसभा निवडणूक लढवताना शशिकांत शिंदेंनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या फ्लॅटचा उल्लेखच केलेला नाही. माजी विधानसभा अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांची मुलगी नंदिनी बहुलकर यांनाही इथं फ्लॅट दिला.
बाबासाहेब कुपेकर हे त्यावेळी तत्कालीन सहकार राज्यमंत्री होते. हा फ्लॅट किरत सावंत यांच्याकडून विकत घेतल्याचा खुलासा नंदिनी बहुलकर यांनी केलाय. परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार रामप्रसाद कदम बोर्डीकर यांच्या पत्नी मीनाताई बोर्डीकर यांनाही 12A बिल्डिंगमधील 301 नंबरच्या फ्लॅटचं वाटप करण्यात आलं. बोर्डीकर त्यावेळी APMC मध्ये संचालक होते. त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या विषयावर बोलायला नकार दिला. आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि त्याविरोधात कुणी आवाज काढू नये म्हणून गुरनानी आणि त्यांच्या सहकार्याने पद्धतशीरपणे या वजनदार नेत्यांचा वापर करून घेतला. तर दुसरीकडे या नेते मंडळींनीही याचा पुरेपूर फायदा उचलत अनेक फ्लॅट पदरात पाडून घेतले. फ्लॅट वाटपाचा हा कथित घोटाळा उजेडात येऊ नये यासाठी राजकीय नेत्यांनाही फ्लॅट देण्यात आल्याचं बोललं जात आहे. कृष्णात पाटील, झी मीडिया, नवी मुंबई. आपण पाहिलात याच्यातल्या दुसऱ्या भागात आम्ही काय दाखवलं, एक छोटासाच फक्त प्रश्न विचारणार आणि मग आपण वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. नवी मुंबईत फ्लॅट नसला पाहिजे अशी अट होती का नव्हती मिस्टर गुरनानी? होती. मग ज्यांचे नवी मुंबईत फ्लॅट आहेत अशा लोकांना फ्लॅट दिले गेले पुन्हा? बघा, त्यांनी ज्यांना जे असेल, जे लोकांनी हे केलं त्या लोकांनी दिला होता की त्यांच्या नाही. आता कोणी त्याच्या घर बघायला जात नाही की आता तुम्ही जर प्रतिज्ञापत्र घेतलं सगळ्या करून सगळ्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं असं तुम्ही आता म्हणताय? नाही, मी असं सांगत नाही. त्या दिवशी त्यांच्या होता नाही होता ते मला माहित नाही. कारण मी तेच सांगतोय. बघा, मी आणि हे जे आपण शशिकांत शिंदेचा दाखवला तेच आपण सांगताय 2009 मध्ये दिला. मी 2006 मध्ये रिझाईन केला होता. कारण की एकदा फार्म सोसायटी झाली म्हणजे फार्म सोसायटीच्या 2002 मध्ये ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आला. त्याच्यानंतर त्याच्यानंतर 2005-06 मध्ये माझं काम संपलं होतं. मी सोडला. त्याच्यानंतर दुसरी कमिटी आली, नंतर ॲडमिनिस्ट्रेटर आले आणि त्या लोकांनी काय आता ते सगळ्या गुरनानी कंपनी सांगतात. माझ्या त्याच्यामध्ये काय रोल नाही. या सगळ्याचा तुमच्याशी काही संबंध नाही. परंतु एक गोष्ट तर मान्य करा गुरनानी साहेब की ज्याचा नवी मुंबईमध्ये फ्लॅट आहे त्याला पुन्हा तिकडे फ्लॅट मिळता कामा नये, हा नियम तर मान्य कराल? ज्यांची आता आपण नावं बघताय, ज्यांना फ्लॅट मिळाले त्या गणेश नाईक किंवा इतर कोणाचाही नवी मुंबईत एकही फ्लॅट नाही असं आपण जाहीर करू. माझं काही म्हणणं नाही आहे. तुम्ही जाहीर करा कारण त्यांनी प्रतिज्ञापत्र तुमच्याकडे दिलं असं म्हणताय तुम्ही. माझ्याकडे नाही. हे बघा, मी तेच सांगतोय. आपण जे सांगतोय की मी प्रमोटर होतो तसा नाहीये. पहिला मी चेअरमॅन होतो, त्याच्यामध्ये दुमत नाहीये पहिल्यापासून. आणि मी सगळे प्रोजेक्टचा चेअरमन होतो. त्याच्यामुळे मी काय डे टू डे काय बघितला नाही. ते मी थोडक्यात घोटाळा झाला एवढं तर मान्य करा. कसला घोटाळा? कुठे घोटाळा झालेलाच नाही. कुठे घोटाळा? कुठे? आपल्याबरोबर प्रवीण वाटेगावकर आहेत, आरटीआय ऍक्टिव्हिस्ट प्रवीण वाटेगावकर. हे सगळं तुम्ही गेले अर्धा तास बघताय. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे प्रवीण वाटेगावकर? नाही, आता गुरनानी जे म्हणतायत की घोटाळा झालेला नाहीये, पहिली गोष्ट म्हणजे गेल्या 10 मिनिटांमध्ये गुरनानींनी जे पात्र होते, गुमास्त्यांसाठी सोसायटी होती किंवा APMCशी संबंधित लोकांची सोसायटी होती, असे संबंधित नसलेल्या लोकांना सुद्धा फ्लॅट्स मिळालेले आहेत. हे त्यांनी डिनाय केलेलं नाही आहे, पहिली गोष्ट. त्यामुळे जर का खरोखरही फक्त गुमास्त्यांसाठी किंवा APMCशी संबंधित लोकांशी सोसायटी होती, ती नुसतीच त्या सोसायटीची त्या लोकांसाठी न राहता इतर लोक त्यात घुसलेले आहेत, हे पहिलं ते त्यांनी डिनाय केलेलं नाही. ती माहिती पुढे आलेली आहे. दुसरी गोष्ट जी पुढे आलेली आहे की आदिनाथ सारखं स्पष्टीकरण मागतायत गुरनानींकडे की हे लोक कसे घुसले त्याबाबत काहीतरी भाष्य करा. पुन्हा गुरनानी त्यावरती काही भाष्य करायला तयार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करण्याची जी हिंमत त्यांना कुठून आली त्याचं उत्तर सुद्धा याच तपशिलात आहे की ज्या कोणी नेत्या लोकांना त्यांनी ऑब्लाइज केलेलं आहे, बांधून घेतलेलं आहे सोसायटीच्या मध्ये, त्याच्यामुळे त्यांना हिंमत आलेली आहे. हा घोटाळा बघत असताना जी महाराष्ट्राची अलीकडच्या काळात लक्षात आलेली राजकारण्यांची परंपरा आहे की सामान्यांच्या नावाने एखादी योजना पुढे आणायची, व्यापक एखाद्या हेतुनी योजना पुढे आणायची. मस्जिद बंदरला ट्रॅफिक जाम होतो म्हणून APMC शिफ्ट करायची. ती शिफ्ट करण्यासाठी सगळ्या परवानग्या मिळतात एखाद्या व्यापक हेतूसाठी, आणि एकदा त्या परवानग्या मिळायला लागल्या की त्यात हात धुवून घ्यायचे. ही जी आत्ताची राजकीय संस्कृती आहे, भ्रष्ट राजकीय संस्कृती आहे, हे त्याचं अजून एक उदाहरण आहे. एवढंच मला म्हणावं वाटतं.
ऑपरेशन फार्म या विषयावरची चर्चा आपण पाहतोय. नवी मुंबईमध्ये गुमास्त्यांच्यासाठी म्हणून जी जागा सिडकोनं दिली त्या जागेमध्ये फक्त गुमास्ते अडते यांच्यासाठीच फ्लॅट द्यायचे होते. त्या ठिकाणी अनेक ठिकाणी नियम डावलून नवी मुंबईमध्ये ज्यांचे फ्लॅट आहेत अशा वजनदार राजकारण्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना सनदी अधिकाऱ्यांना ते फ्लॅट वाटण्यात आले आणि त्या वाटण्यात आल्याच्या फ्लॅटवरचा हा कार्यक्रम ज्यांनी आरोप केले ते आणि ज्यांच्यावर आरोप आहेत ते आणि या विषयातले तज्ज्ञ हे सगळे घेऊन आपण हा 2 तास कार्यक्रम करणार आहोत. माझ्यासोबत योगेश सागर आहेत. योगेश सागर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. योगेश सागर, गेले अर्धा तास आपण हे पाहताय, आपली पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया ही आहे की सरकारची नामुष्की आहे. सिडकोच्या माध्यमातून मुंबई शहरापासून नवी मुंबईमध्ये शिफ्टिंग झालेल्या मार्केटमधल्या कर्मचाऱ्यांना, कामगारांना, आडत्यांना, दलालांना ज्या जागेमध्ये वसवायचं होतं आणि त्यासाठी सिडकोने ज्या कंडिशन केल्या होत्या त्याच्या फुलफिलमेंट ह्या चर्चेवरनं आपल्याला दिसत नाही आहेत. गणेश नाईक असो, शशिकांतजी शिंदे असो, बाबासाहेब कुपेकरांचे परिवारातली लोक असो की कदम बोर्डीकरांच्या परिवारातली लोक असो, राष्ट्रवादींचे कार्यकर्ते असो, काँग्रेसचे कार्यकर्ते असो, पदाधिकारी असो, ज्यांना हे फ्लॅट दिले गेलेत त्यांचं मॅन्युप्युलेशन आणि फॅब्रिकेटिंग APMC मार्केटशी कसं झालं आहे याचाही सुद्धा शोध लावण्याची आवश्यकता आहे. आणि मी G24 तासच्या आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आहे की 61,500 मीटरचा हा प्लॉट ज्याची आज मार्केट व्हॅल्यू जवळजवळ 6,000 कोटी रुपयाची होते त्याच्यामध्ये वसवले गेलेले 1508 फ्लॅट याची चौकशी, कारण याच्यामध्ये सिडको संबंधित आहे, याच्यामध्ये नगरविकास विभाग संबंधित आहे, तर हे CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे असं माझं मत आहे. अभय देशपांडे, मला वाटतं की मुंबईत मगाशी जो उल्लेख झाला की नवी मुंबईमध्ये ज्यावेळेस मार्केट शिफ्ट करण्याचा निर्णय झाला त्यावेळेस त्याची एलिजिबिलिटी कोण असतील, कोणाला हे फ्लॅट्स मिळणार आहेत या संदर्भातली क्लिअर गाईडलाईन्स होत्या. त्या गाईडलाईन्सप्रमाणे याचं सभासदत्व, सदस्यत्व दिलं गेलं की नाही ह्याचं अप्रुव्हल देणारी जी अथॉरिटी होती त्यांनी काय व्हेरिफिकेशन केलं हा यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर प्रमोटर्सनी त्या बिल्डिंगमध्ये संबंधित काही सोसायट्यांमध्ये बाहेरच्या लोकांना घेण्याची काही ठराविक हे असते, मुभा असते की 4 लोक तुम्हाला बाहेरचे घेता येतील, तशी याच्यात मुभा होती का? नेमकी किती लोकांसाठी अशी मुभा होती? बाकीचे जे पात्र ठरवलेले जे सदस्य आहेत त्यांची पात्रता कोणी तपासली? त्यांनी घर नाही मुंबईमध्ये असं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे का? ते प्रतिज्ञापत्र सहकार जॉईंट रजिस्ट्रारकडे ज्यांनी यांना अप्रुव्हल दिलं फायनल त्यांनी केलंय का? जी नोडल एजन्सी होती सिडको यांनी हे फायनल अप्रुव्हल दिलंय का? या सगळ्या गोष्टी मला वाटतं तपासण्याची वेळ आलेली आहे. आणखी ज्या राजकारण्यांनी इथे फ्लॅट मिळवले त्यांनी आपल्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात ते फ्लॅट दाखवलेत का? हाही एक मुद्दा आहे. हाही मुद्दा आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच राजकारण्यांची वेगवेगळ्या व्यवसायामध्ये भागीदारी असते किंवा लायसन्सेस असतात. म्हणजे शशिकांत शिंदे यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मला एवढं त्यांचं बॅकग्राऊंड माहिती आहे की ते मुंबईतल्या नवी मार्केटच्या मार्केट कमिटीशी संबंधित होते. आता त्यांच्या नावावर तिथे गाळा आहे की नाही ते सांगू शकतील किंवा गुरुनानी सांगू शकतील. तसं असेल तर ते कदाचित पात्र ठरतील. परंतु ज्यांचा संबंधच नाही कुठल्या त्या व्यवसायाशी अशा लोकांची जी यादी बघतोय आपण त्यांची पात्रता कोणी मंजूर केली हा एक दुसरा प्रश्न त्याच्यातून येतो. आणि मला वाटतं की मूळ जो ढाचा आहे या सोसायटीचा की हे जे इन्फ्रास्ट्रक्चर तिथे क्रिएट करायचं ज्याच्यासाठी ही लोक तयार झाली मुंबईतून नवी मुंबईत जाण्यासाठी त्या सगळ्या लोकांना मिळालंच नाहीये. ज्यांचा आवाज होता, ज्यांची पहुंच होती त्याच लोकांना त्याचा फायदा मिळाला जे प्रत्येक ठिकाणी होतो आपल्याला दिसून येतो. म्हणजे सर्वसामान्यांना मिळालं नाही आणि फक्त काही आणि VIP मिळाले. गुमास्ता म्हणजे जो की ऍक्च्युअली काम करणारा वर्ग आहे तिथला ते बाजूलाच राहिले. म्हणजे खरं म्हणजे त्यांना मूळ गरज होती वॉक टू द वर्क आपण आत्ता आणलं, पण नवी मुंबईचं ज्यावेळेस मार्केट शिफ्ट केलं आपण त्यावेळेस वॉक टू द वर्क ती कॉन्सेप्ट तिथे स्वीकारली होती की इथे राहणारी, इथे काम करणारी लोक आहेत ती याच परिसरात राहतील म्हणून. म्हणजे या सगळ्या अटीवर ते मार्केट तिकडे शिफ्ट झालं. मला गुरुनानीला विचारतो, गुरुनानी या सगळ्या ज्या अटी होत्या त्या अटी काही विशिष्ट लोकांसाठी शिथिल का करण्यात आल्या? उदाहरण आपण देतो की शशिकांत शिंदे हे मार्केट कमिटीचे जर सदस्य असतील तर ते कदाचित त्याच्यासाठी एलिजिबल असू शकतील त्यांना तो, पण त्यांनी बराच काळ 6 वर्ष या माहितीप्रमाणे जे उघड होतंय ते 6 वर्ष पैसे न देताही त्यांना एका क्षणात अलॉट केलं आणि एक दिवस चेक उशिरा दिला म्हणून खऱ्या गुमास्त्याला तुम्ही नाकारलत. साहेब एक तर हे घडलं का मला सांगा मुळात. नाही हे मला म्हणजे हे जे सांगताय की एक दिवस ती खरी गोष्ट नाही ते प्रूव्ह करावा एक. आणि दुसरं आपण जे सांगताय 1500 घर आहे, 1550 कदाचित 5-25 हे जे आपण तुम्ही 5-25 लोकांची हे करता 1500 लोक तुम्ही आजही तिथे जाऊन आजही तुमची कॅमेरामॅन घेऊन जावा, आजही तिथे लोक आहे की नाही, वॉक टू वर्क आहे की नाही ते तुम्ही बघा खरं की. आणि कोणी एक असं सांगू द्या की 1 पैसा त्यांनी दिला आहे जास्त. म्हणजे एक आम्ही हा जे प्रोजेक्ट आहे
ह्या महाराष्ट्रांनी कोर्टात जाऊन सगळा थांबवलेला आणि आम्ही हे कष्ट घेऊन त्याला कंप्लीट केलं आहे आपल्याला सांगतोय. आणि आपण सांगितलं की हे लोकांना शशिकांत शिंदे नियम शिथिल न करता शशिकांत शिंदे आपण कुठलाही नियम शिथिल न करता गुमास्त्यांव्यतिरिक्त फ्लॅट देण्यात आले की नाही? तेच आपलं आता शशिकांत शिंदेचे आपण सांगताय. शशिकांत शिंदे APMCच्या सुरुवातीपासून ते तिथे आहे. म्हणजे त्यांना ते बिंग अ फंक्शनरी त्याला आता मला आता सांगता येत नाही कारण माझ्याकडे पेपर्स नाही आहे. आणि शिवाय मी काय अलॉटमेंट करत नव्हतो. मी केव्हाही अलॉटमेंट केली नाही. मी चेअरमॅन जरूर होतो. पण शशिकांत शिंदे आहे तो पात्रता कदाचित ठरेल कारण की तो फंक्शनरी होता. त्यांनी 6 वर्ष पैसे दिले नाहीत असा यांचा आरोप आहे. हे आरोप करताय आमचा नाही आरोप आहे. मी आज पण म्हणतो सफेद जूनचे शिखर हे आहे, सफेद जूनचे राजा हे आहे, सगळेला अंधारात ठेवले आहे. शशिकांत शिंदे असल किंवा गणेश नाईक असल सगळेला अंधारात ठेवलेला आहे. आणि ह्यानी हे काम केलं आहे. जर चेअरमॅन असताना अभ्यासू माणूस पाहिजे, त्याला माहिती पाहिजे की इथे देऊ शकते की नाही. आज मी पण चेअरमॅन आहे, मला माहिती आहे माझे बिल्डिंग मी ऑफिस कॉम्प्लेक्स बांधला आहे. कुठलाही बालच्या माणसाला अशी दिली नाही आहे. मेंबर असो नंतर मेंबर बना आणि त्याची नंतर सिडकोची अटी सॉलिसिटर ठेवले आहे, कन्सल्टंट ठेवले आहे, सगळे ठेवून त्याला अटीमध्ये मी बसून काम करत होता. काय ह्यांनी नाही केला. 6 वर्ष पैसे न देणं याच्याबद्दल आपण काय म्हणाल? हे खरं आहे का? नाही बघा ते मला माहित नाहीये आणि कदाचित नाही खरं कदाचित असेल तर मी माझ्या शशिकांत शिंदे या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्याबरोबर मोहन गुरनानी आहेत, कीर्ती राणा आहेत, अधिराज कोठाडी आहेत आणि योगेश सागर सुद्धा आहेत. कमिटीचे सदस्य असल्यामुळे कदाचित आपल्याला ती जागा आणि तिथे घर आणि एक दुकानाचा गाळा देण्यात आला. त्याचे पैसे आपण 6 वर्ष देण्यात आलेले नव्हते अशा प्रकारचा आरोप आपल्यावर करण्यात येतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे आपल्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात सादर केलं नव्हतं असंही म्हटलं जात आहे. सत्य काय ते लोकांसमोर सांगून टाका. नाही, एक पहिलं आपल्याला मी सांगू इच्छितो की पूर्ण माहिती आपण घेतली पाहिजे नव्हते. खरं म्हटलं तर या दोन्ही असोसिएशन मधले जे नेते बसलेले आहेत यांच्या वादाचा हा फटका असेल, पण जाऊन द्या त्याच्यात मी जात नाही. मी माझं क्लिअरेशन करतो. मोहनभाई तिथं आहे. मोहनभाईंना माहिती आहे मी बाजार समितीचे घटक म्हणून तिथे काम करत होतो. माझा रिस्ट नंबर पण होता. माझं त्या ठिकाणी या सभासद म्हणून मी त्या ठिकाणी मला मागणी केली होती जी सिडकोच्या असलेल्या अलॉटमेंट नियमावलीमध्ये होतो. तेव्हा मी मंत्री नव्हतो. आता मंत्री आहे म्हणून माझं नाव तिथे येते पण मी मंत्री नव्हतो. रिसर मी सिडकोच्या असलेल्या त्या सर्व याच्या नियमावलीमध्ये बसून तो घर मला मिळालं. त्या पद्धतीने मी घेतलं. त्यामध्ये माझा भावाने सुद्धा घेतला असेल. ते रिसर नियमावलीत असलेल्या बाजार समितीच्या संबंधित असलेल्या घटकातून ते मला मिळालं आहे. त्याची काय फार 1 कोटी किंमत नव्हती, 12 लाख होती. मी व्हाईटनी त्या चेकनी ते पैसे भरलेले आहेत देख. त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचं ह्या फॉर्म मध्ये कुठल्या तरी गुरुनानींची माझ्या कृपा झाली का कीर्ती राणाची कृपा झाली म्हणून मला मिळालेलं नाहीये. त्यामध्ये अनेक माथाडी कामगार सुद्धा आहेत की त्यांनी काही माथाडी कामगारांना सुद्धा घरं दिलेली आहेत, जनरल कामगारांना सुद्धा घरं दिलेली आहेत. हा नियमातला भाग होता. त्यात काय चौकटीत मी कुठेही बाहेर गेलेलो नाही. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की मी पैसे 6 वर्ष भरले नाही. मी तुम्हाला कागदपत्र दाखवील. आता दुकानाचा जो मुद्दा होता ही वस्तुस्थिती आहे की ते दुकान मला ज्या ताब्यात मिळालं तेव्हा मी पत्रिकापत्रामध्ये ते ताब्यात मिळालं नव्हतं म्हणून उल्लेख केला नव्हता. आता मला ते ताब्यात मिळालं तेव्हा सुद्धा मी ते चेकने पैसे संपूर्ण भरलेले आहेत. मी माझं क्लिअरेशन करतो. यामध्ये कुठल्याही प्रकारची गैरव्यवहार किंवा कुठल्याही प्रकारचं उदयजी मगाशी देशपांडे म्हणाली वस्तुस्थिती आहे ही रिस्टर नियमात बसून तो मिळालेला माझा हे होती. त्यात फार मोठ्या प्रमाणे काय आम्हाला वेगळं काय करून कृपा काय दाखवली. शशिकांत शिंदे पॉइंट वेल टेकन. आपल्याबरोबर कृष्णात पाटील सुद्धा आहेत. कृष्णात पाटील झी24 तासचे पत्रकार आहेत. त्यांना आपल्याला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. कृष्णात पाटील, एक तर मी शशिकांत शिंदेना हे विचारू पाहतोय की त्यांनी सांगितलं होतं की मला घर ताब्यात 2011ला मिळालं. त्यानंतर मी त्यामुळे प्रतिज्ञापत्रात तो उल्लेख केलेला नाही. परंतु जे गाळा होता, दुकान गाळा होता, तो नोव्हेंबर 2005 मध्ये मिळाला होता. जर नोव्हेंबर 2005 मध्ये मिळाला असताना देखील 2009च्या प्रतिज्ञापत्रात का दाखल केला नाही? त्याचबरोबर तुमचं असं मत आहे की मी त्या इलिजिबल आहे, पण इलिजिबल कोणत्या घटकासाठी? एका कुटुंबियांना फक्त किंवा एका व्यक्तीला एकच घर किंवा एकच फ्लॅट देण्याचे तिथं नियम असताना तुम्हाला मात्र तुमच्या भावाला, तुमच्या पत्नीला आणि तुम्हाला दुकानगाळा कसा मिळाला?
नाही, आपण वेगवेगळ्या प्रकारचं विश्लेषण करताय. आपण जर ते तुम्ही सिडकोची सगळी कागदपत्र जी मी दिलेली आहेत त्यामध्ये इलिजिबल आहे का नाही हे आपण व्हेरीफाय करून घ्या. कृष्णात पाटील मागच्या वेळेला तुम्ही जेव्हा मला फोन केला होता तेव्हा मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही मला भेटाय या, मी तुम्हाला क्लिअरिफिकेशन करून देतो. नाही तर आता काय मी परत तुम्हाला बोललो होतो मी कोर्टामध्ये तुम्हाला हे करू. काय होतं प्रत्येक परंतु माझं एक मत होतं, माझं उंडे पूर्ण. दुसरं जे तुम्ही म्हणाला की माझी प्रतिज्ञा पत्रामध्ये नाव, उद्या सुद्धा मी संपूर्ण कागदपत्र दाखवायला तयार आहे. कधी मला फ्लॅट मिळाला, कधी मला दुकान मिळालं आणि ते रिस्टर आहे का नाही हे मी रिस्टर आपल्याला क्लिअरिफिकेशन करायला तयार आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मी इनलिगल काम केलं असं मला वाटत नाही. आणि म्हणून मी सांगतो मला कृष्णा पाटीलला जी कागदपत्र पाहिजे. शशिकांत शिंदे, पॉइंट वेल टेकन. मला फक्त एकच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपण त्या कमिटीचे सदस्य होतात त्यामुळे आपण एलिजिबल होतात, हा एक तांत्रिक बाब क्षणभर आपण मान्य केली, तरी सुद्धा एका कुटुंबातल्या एकाच व्यक्तीला आणि ज्याचा नवी मुंबईत कोणत्याही प्रकारची दुसरी प्रॉपर्टी नाही अशा व्यक्तीला हा फ्लॅट किंवा हा गाळा मिळू शकतो. अशा प्रकारची वस्तुस्थिती असताना आपल्या कुटुंबापैकी किती सदस्यांना असे फ्लॅट मिळाले? आणि दुसरा प्रश्न त्यालाच जोडून की नेहमी अशा प्रकारच्या फ्लॅटची अलॉटमेंट ही फक्त वजनदार व्यक्तींनाच होताना का दिसते, रस्त्यावरच्या एखाद्या सामान्य माणसाला झाल्याची गोष्ट आमच्या समोर का बरं येत नाही? ही सोसायटी ज्या वेळेला फॉर्म झाली त्यावेळेला त्या सोसायटीच्या फॉर्म मध्ये माझा तिथं त्या ठिकाणी सहभाग होता. मी त्या ठिकाणच्या असलेला सभासद म्हणून मला फ्लॅट मिळाला. माझे भाऊ तिथे सभासद होते, त्यांना फ्लॅट मिळाला. फ्लॅटचं ते मला म्हणाले, आता सुद्धा मी सांगतो की मला ते दुकान अलाउड झालं माझ्या मदतीच्या नावावर, पण ते दुकान माझ्या ताब्यात मिळालं नव्हतं. ज्या दिवशी ताब्यात मिळाले त्या दिवशी मी पैसे भरलेले आहेत आणि त्या दिवशीचं क्लिअरिफिकेशन केलेलं आहे. मी अगदी माझ्या असलेल्या सीएचं आणि सगळं रेकॉर्ड तुम्हाला दाखवायला तयार आहे. गैरसमज होऊ नये म्हणून मी क्लिअरिफिकेशन करतोय. मी कधी तुम्ही सांगाल त्या दिवशी सगळं क्लिअरिफिकेशन घेऊन यायला तयार आहे. अगदी सीएच्या असलेल्या माझ्या बॅलन्स शीट सकट आणि सगळे सकट घेऊन यायला तयार आहे. फक्त माझा अधिकार होता का नाही हे मला सभासद अप्रूव्ह केलेला सिडकोनी आहे आणि सगळ्यांनी आहे आणि ते माझं सभासदत्व असतंय. मी त्यावेळेला वजनदार नव्हतो, आता वजनदार झालोय म्हणूनच ती नाव चर्चेत येत आहे. पण मी त्यावेळेला स्पष्ट शब्दात सांगतो, मी सदस्य त्यावेळी फार्म सोसायटी लागली तेव्हा मी आमदार नुकताच झालो होतो आणि कुठल्याही प्रकारचं वजनदार म्हणून मला तिथं देण्यात आली नव्हती. सभासद म्हणून मी तिथं सभासद झालो होतो आणि त्यावेळेला मला शशिकांत शिंदे, तुमच्यावर एकतर्फी आरोप होऊ नयेत आणि तुम्हालाही तुमचं म्हणणं मांडण्याची तेवढीच संधी मिळावी याकरता म्हणून तुम्हाला आता प्रामुख्याने इथे बोलण्यात आलं. आपण क्लिअरिफिकेशन करायला आलो. आपण एवढ्या व्यस्त आपल्या कार्यक्रमातून इकडे आमच्याशी संपर्क साधला त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.